शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। निलेश लंके जे खासदार आहेत आणि ते सुद्धा भेटीमध्ये उपस्थित होते। ते आहेत माझ्यासोबत। लंके साहेब, कुठले कुठले मुद्दे अमित शहा यांच्या समोर तुम्ही मांडले? सगळ्यात महत्त्वाचं एक 20-25 दिवसापूर्वी आपले महाराष्ट्रातील अनेक लोक दिल्ली या ठिकाणी उद्योग व्यवसायासाठी आले। त्यामधील एक पाटील परिवार आणि त्या पाटील परिवारातील एक शौर्य नावाचा मुलगा, 10वीत शिकणारा मुलगा, एक चांगल्या स्कूलमध्ये शिकणारा, त्या मुलाला शिक्षकांच्या जाचाला कंटाळून त्यांनी सुसाईड नोट तयार करून आत्महत्या केली। त्याबाबत 15 दिवस लुटूनसुद्धा त्यावर कुठला तपास झाला नाही। 15 दिवसांनी त्याच्या आईवडिलांचं स्टेटमेंट घेतलं। या सगळ्या शेवट आपण आपल्या महाराष्ट्रातील जर मुलाच्या बाबत ही घटना घडत असेल तर आपण त्या ठिकाणी तत्परपणे धावून गेलं पाहिजे। मी घटना घडल्या मी संबंधित मंत्री महोदयांना पत्र दिलं आणि त्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी सुद्धा भेटलो। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शिक्षण विभाग, पोलीस प्रशासनाला त्या गोष्टीची माहिती घेण्यासंदर्भात माझ्यासमोर स्पीकर ऑन करून फोन केले आणि आजसुद्धा देशाचे गृहमंत्री म्हणून काम पाहणारे अमित शहा साहेबांकडं आज मी आदरणीय ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे, मी असो, बाळ्यामामा असो, बगरे सर असो, धैर्यशील भैया, आम्ही सगळेजण भेटून या सगळ्या घटनेचा घटनाक्रम सांगितला आणि त्यावर SIT नेमण्याची आम्ही त्या ठिकाणी विनंती केली। आदरणीय पवारसाहेबांचं सुद्धा त्यांना आमच्या आधी पत्र आलं। त्यांनी तात्काळ SIT नेमण्याच्या बाबत सूचना केलेल्या आहे आणि उद्या SIT सुद्धा नेमली जाईल। पण मुद्दा असा आहे लंके साहेब, इतकं स्पष्टपणे सुसाईड नोटमध्ये नाव लिहिलेले आहेत शिक्षकांची, त्यांना अटक होत नाही। मग SIT नेमून पुन्हा चौकशीचा फेरा नेमका कशासाठी? अटक झाली पाहिजे ही प्रमुख भूमिका असायला हवी। अटक तर झाली पाहिजे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आम्ही भेटल्यानंतर तशा सूचना पण केलेल्या आहे। SIT नेमणं याचा अर्थ जे सत्यता आहे ती सत्यता बाहेर आली पाहिजे। जे कुणी शिक्षकांमुळं आमचा शौर्याला आत्महत्या करण्याची वेळ आली त्यांच्यावर कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, हाच अर्थ येतो त्यामध्ये सुद्धा। मनोज जरांगे पाटील यांनी काही वेळापूर्वी शौर्य पाटील याच्या कुटुंबाची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी अल्टिमेटम दिला की 8 दिवसात जर अटक झाली नाही तर पुढच्या आंदोलनाची दिशा आम्हाला ठरवावी लागेल। शेवट मनोज जरांगे पाटीलांनी सुद्धा त्यांना भेट घेतली। शेवट ही प्रत्येकाला वेदना आहे। महाराष्ट्रातील मुलाबाबत जर अशी घटना घडली तर महाराष्ट्रातील प्रत्येकाला एक वेदना असल्यामुळं जरांगे पाटीलसुद्धा काल एवढ्या विमानाच्या धावपळीत सुद्धा विमान डिले होऊन सुद्धा रात्री दिल्लीमध्ये आले, सकाळी त्या कुटुंबाला भेटले। ही साहजिक ही वेदना आहे प्रत्येकाला। ताईंनी दुसरा कुठला मुद्दा मांडला अमित शहांसमोर? कारण ते मागच्या वेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की शौर्य पाटील आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील झालेला जो काही गडबड आहे, खास करून पैशांचा गैरव्यवहार या अनुषंगाने चर्चा करण्यात तो मुद्दा मांडला त्यांनी तो सुद्धा मुद्दा मांडला की मधल्या काळात नगरपंचायती, नगरपालिकेच्या जे निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी पैशाचे वापर त्या निवडणुकीमध्ये झाला। काही ठिकाणी माध्यमाद्वारे मीडियासमोर सुद्धा काही चित्र स्पष्ट झाले। तर हे जे महाराष्ट्रामध्ये चाललं हे थांबलं पाहिजे आणि हे चुकीच्या दिशेने राजकारण चाललं आहे, हे ताईंनी मुख्य भूमिका मांडली आणि यावर तुम्ही स्वतः लक्ष घालून हे सगळा प्रकार थांबला पाहिजे। महाराष्ट्राचं राजकारण हे सुसंस्कृत पद्धतीने चालत होतं, संस्कारित पद्धतीने चालत होतं। याला जर गैरवळण जर कुणी लावित असेल तर त्यावर कारवाई केली पाहिजे, ही ताईंनी मागणी केली। ताईंनी काही राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या काही अडचणीच्या बाबत सुद्धा ताईंनी त्यांच्यासमोर काही प्रश्न मांडले। आश्वासन काय दिलं अमित शहांनी? अमित शहांनी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टींच्यावर तात्काळ आपण त्यावर कारवाई करण्याच्या बाबत सूचना करतो म्हणून। लंके साहेब, निवडणुकांचा विषय आलाय म्हणून महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे। तुम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहात, पण अनेक ठिकाणी तुमचा पक्ष सांगतो की अजित पवारांसोबत युती केली पाहिजे। खास करून पिंपरी चिंचवडमध्ये सुप्रियाताईंनी फोन केला होता आणि युती होते का बघा अशा पद्धतीच्या सूचना दिल्यात असंही समजतं। शेवट बऱ्याच वेळा पवारसाहेबांचा सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा असतो की सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी शासनाच्या योजना समजल्या पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना मदत मिळाली पाहिजे। तुम्ही पाहिलं असेल विधानसभेमध्ये जाणारा आमदार हा राज्याचा विचार करून पुढे जात असतो। संसदेमध्ये निवडून आलेला खासदार हा देशाचा सगळ्या गोष्टी विचार करून तो त्या ठिकाणी काम करत असतो। राज्य पातळीवरल्या, देश पातळीवरल्या निधी खाली आणण्याचा प्रयत्न करतो।
पण जो निधी खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत पोहोचू शकतो, प्रत्येकाच्या वार्डापर्यंत जाऊ शकतो, जो माणूस प्रत्येकाच्या ड्रेनेजपर्यंत जाऊ शकतो, प्रत्येकाची अडचण समजून शकतो, तो म्हणजे नगरपालिका असो, महानगरपालिकाचा नगरसेवक खालच्या तळाला काम करू शकतो. आणि जर चांगल्या विचाराची लोक जर ह्या निवडणुकीच्या माध्यमातून बरोबर येत असतील आणि ते निश्चित त्यांचा फायदा समाजाला होत असेल, तर राजकीय काही गोष्टी बाजूला ठेवून सुद्धा चांगल्या विचाराच्या लोकांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे. आदरणीय चांगल्या विचाराची म्हणजे अजित पवारांचा विचार हा चांगला आहे असं तुम्हाला स्पष्टपणे हा आदरणीय पवार साहेबांचा अजेंडा आहे. त्यामुळं उद्या असे काही निर्णय घेण्याची वेळ आली तो खऱ्या अर्थाने त्या शहराच्या विकासासाठी हिताचा निर्णय असेल. कारण जर चांगले लोक जर ह्या राजकीय स्पर्धेमधून जर बाजूला पडत असतील, ज्याला खऱ्या अर्थाने समाजाची तळमळ आहे असे लोक जर ह्या विचारापासून जर बाजूला पडत असतील, तर अशा वेळेस काही गोष्टी तडजोडीसुद्धा केल्या जातील. पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पक्ष पार्टी यापेक्षा समाजाच्या हिताचा विचार केला जाईल. तडजोडी तुम्हाला मान्य असतील काही प्रमाणात केलेल्या? नाही, शेवट कुठली तडजोड जरी केली, शेवट पवार साहेबांनी जो कुठला निर्णय घेतला जातो तो निर्णय निश्चित समाजाच्या हिताचा निर्णय असतो. त्यामुळे तो निर्णय हा समाजाच्या फायद्यासाठी जर एखादा निर्णय होत असेल तर तो आपण सर्वांनी मान्य केला पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे खासदार निलेश लंके होते आणि त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की काही ठिकाणं जर चांगल्या विचारांची लोक एकत्र येऊन युती आघाडी होत असेल तर तो समाजासाठी निर्णय चांगला असेल असं म्हणत असतानाच शौर्य पाटील प्रकरणामध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांनी SIT स्थापन करण्याचं आश्वासन दिल्यानं या प्रकाराला किंवा या तपासाला चांगलं वळण मिळेल अशा पद्धतीची देखील भावना निलेश लंके यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन विनोद कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.